जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आपल्या चॅनलच्या दर्शकांमध्ये दिवसेंदिवस नवीन दर्शकांची संख्या ही वाढत आहे। जे नवीन दर्शक असतात ते अनेक वेळेला कमेंटद्वारे प्रश्न विचारतात किंवा मग आमचे जे मंदिराचे सेवेकरी आहे त्यांच्यापाशी कॉल करून प्रश्न विचारतात की नेमकं आंधळे सर उपासना शिबिर घेतात म्हणजे नेमकं काय करतात, या उपासना शिबिरामध्ये नेमकं काय शिकवलं जातं किंवा त्या ठिकाणी नेमकी काय प्रोसेस असते, तिचे फायदे काय आणि ती कशासाठी करावी। तर यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे। मुळामध्ये उपासना शिबिर म्हणजे काय यावरती अनेक व्हिडिओ मी जुन्या काळामध्ये बनवलेले होते, ते अनेकांना आवडले सुद्धा। आतापर्यंत हजारो लोकांनी उपासना शिबिराचा फायदा सुद्धा घेतलेला आहे। परंतु नवीन दर्शकांना ज्यांना अजून उपासना शिबिर म्हणजे काय हे माहीत नाही अशांसाठी आजचा हा व्हिडिओ समर्पित आहे। त्यामध्ये आपण उपासना शिबिराची संपूर्ण प्रोसेस, तिचा उद्देश, तिची कार्यप्रणाली आणि नेमकं ह्या शिबिरामध्ये घडतं काय, काय शिकवलं जातं, त्याचे फायदे काय हे सर्व बघणार आहोत। बघा, उपासना शिबिर हे एक दिवसीय शिबिर आहे। शिबिर म्हणजे काय की ज्यामध्ये जाऊन आपण काहीतरी नवीन गोष्ट शिकतो। तर या एक दिवसीय शिबिरामध्ये सकाळी 11 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंतचा वेळ या ठिकाणी संपूर्ण भक्तांना देण्यात येतो। आता सकाळी 11 ते रात्रीचे 10 एवढ्या वेळ भक्तांना सारखंच बसावं लागतं का, तर अजिबात नाही। यामध्ये 1 तासाची जेवणाची सुट्टी असते आणि अर्ध्या तासाचे मध्ये मध्ये आपण ब्रेक सुद्धा घेतो। असं एकंदरपणे चहा पाण्याची सुट्टी, लघवीसाठी काही थोडासा वेळ, कोणाला जाऊन शौचाला जायचं असेल त्यासाठी काही वेळ आणि जेवणासाठीचा वेळ, असं सर्व गृहीत धरून एकंदर त्या ठिकाणी 7 तास हे शिबिराचे आणि उरलेले 2 ते 2.5 तासांचा वेळ हा सुट्टींमध्ये, असा आपण एकूण सकाळी 11 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंतचा वेळ त्यासाठी ठेवलेला असतो। आता या शिबिरामध्ये कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जादूटोणा म्हणा किंवा उतारे म्हणा किंवा अंगातील भूतं वगैरे काढणे असले प्रकार केले जात नाही। कारण बरेच जण फोन करून प्रश्न विचारतात की बाबा शिबिरामध्ये अंगातील भूत काढसाल का, किंवा शिबिरामध्ये अंगामध्ये आमच्या नवीन संचार करवून देसाल का, किंवा त्या ठिकाणी जादू शिकवल्या जाते का, देवऋषी पण शिकवल्या जातं का। तर या शिबिराचा जादूटोण्याचा, देवऋषीपणाचा आणि अंगामध्ये भूत प्रेत येण्याचा कुठलाही संबंध नाही। हा विषय वेगळा आहे की या उपासना शिबिरामध्ये काही गुप्त क्रिया करत असताना अनेकांच्या अंगामध्ये वाईट शक्ती येतात। त्या वाईट शक्ती आम्ही रिमूव्ह सुद्धा करतो आणि त्या व्यक्तींना न्यूट्रल करून त्यांना त्या ठिकाणी उपासना करवून घेतो। परंतु या ठिकाणी फक्त अंगात येलं जातं किंवा या ठिकाणी भूतपिशाच्यांचा संचार होतो, ही बाब संपूर्णतः सत्य नाही। ज्या व्यक्तींना त्याचा त्रास आहे अशा व्यक्तींच्याच अंगात ती शक्ती येऊन समोर बोलते आणि त्या शक्तींना तिचा मान देऊन किंवा योग्य पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी उपचार करून त्या व्यक्तींना रिलॅक्स करत असतो। मुळामध्ये हे शिबिर कोण कोण करू शकतं मी तुम्हाला ते सांगतो। बघा, जे कर्जामध्ये डुबलेले आहे, कर्जामधून बाहेर पडू शकत नाही अशा व्यक्ती सुद्धा हे शिबिर करू शकतात। कर्ज निवारणासाठी सुद्धा ही उपासना फलदायी आतापर्यंत ठरलेली आहे। ज्या व्यक्ती सतत बिमार असतात, रोगराई त्यांच्या घरामध्ये सतत नांदत असते, घरातील एक ना एक व्यक्ती बिमार पडत चालते, दवाखाना करूनही फरक पडत नाही किंवा सतत दवाखान्याचा खर्च होत राहतो, अशा व्यक्तींना सुद्धा ह्या उपासना शिबिराद्वारे 100% फरक पडलेला आहे। याशिवाय घरामध्ये काही ठिकाणी कलहाचं वातावरण असतं, म्हणजे नवरा बायकोचे कलह, सासू आणि सुनेचे कलह, पती आणि पत्नीचे कलह, भावकीचे कलह किंवा एकाच घरामध्ये 2 प्रकारचे गट निर्माण होऊन आपापसामध्ये त्या ठिकाणी भांड्याला भांडं लागणं, अशा पद्धतीमध्ये सुद्धा जर कोणी उपासना करत असेल तर त्या घरामध्ये सुद्धा शांतता नांदते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे। याशिवाय ज्यांची लग्न जमत नसतील अशा युवक आणि युवतींनी जर मनःपूर्वक उपासना केली तर 7 महिन्यामध्ये त्यांचा विवाह झाला, असे सुद्धा अनेक उदाहरणं आपल्याकडे आहे। याशिवाय ज्यांच्या पाठीपोटी संतान नसेल, म्हणजेच पोटी पुत्र प्राप्ती नसेल, लग्नाला अनेक वर्ष झाले असतील तर आतापर्यंत अशा अनेक जोडप्यांना या ठिकाणी पुत्रप्राप्ती सुद्धा झालेली आहे। याशिवायच ज्यांना काही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी घडतात, दिसतात किंवा त्यांचा त्रास होतो, जसं भूत, पिशाच, चेडा, गोटा, करणी, भानामती, देवऋषी विद्या, काळी जादू, या निगेटिव्ह शक्तींच्या प्रभावाखाली ज्या व्यक्ती असतात किंवा ज्या व्यक्तींना ह्या गोष्टींचा त्रास असतो, अनेक ठिकाणी बाबा बुवा करून किंवा दर्गे मंदिरं हिंडून किंवा देवऋषींकडे जाऊनही फरक पडलेला नसतो, अशा व्यक्तींनी सुद्धा हे शिबिर केलेलं आहे आणि त्या 100% पूर्ण बऱ्या झालेल्या आहे आणि या संकटातून बाहेर पडलेल्या आहे।
अशा पद्धतीनुसार मी या ठिकाणी सांगू इच्छितो की एक ना अनेक अशा अनेक प्रकारच्या आधीवरती व्याधीवरती हे उपासना शिबिर त्या ठिकाणी काम करतं. आता काही जण हाही प्रश्न विचारतात की तुम्ही स्वतः एक शिक्षकी पेशामध्ये असताना स्वतःला प्राध्यापक म्हणवून घेताना अशा प्रकारचे दावे कसे करता? तर बघा, हे दावे मी स्वतःच्या भरोशावरती करत नाही. त्या ठिकाणी म्हणतात की संतांनी म्हटलेलं आहे, आपुलिया बळे नाही मी बोलत, दिनांचा सोयरा पांडुरंग. याच पद्धतीनुसार मी स्वतःच्या बळावरती बोलतच नाही. मी जे काही बोलतो ते माझ्या परमपूज्य गुरूंच्या भरोशावरती आणि आई जगदंबा आणि नवनाथ महाराज यांच्या भरोशावरती. कारण आत्तापर्यंत जी उपासना करवून घेतली आणि इथून पुढेही मी करवून घेईल, ही दैवीय उपासना नाथपंथाशी संबंधित आणि जगदंबेच्या तारक शक्तीशी संबंधित आहे. त्यामुळे या उपासनेद्वारे आत्तापर्यंत हजारो लोकांचा फक्त फायदा आणि फायदाच झाला, तोटा कुठलाही झालेला नाही आणि अनेक लोक आधी व्याधींमधून बाहेर आलेले आहे. ही सर्व शक्ती आई जगदंबेची आहे, नवनाथ महाराजांची आहे आणि माझ्या परमपूज्य गुरूंचा तो आशीर्वाद आहे. त्यामुळे हा दावा मी स्वतःच्या भरोशावर न करता जगदंबा आणि गुरुच्या भरोशावरती करतो. याला कोणी त्या ठिकाणी श्रद्धा म्हणून पाहावं, याला कोणी अंधश्रद्धा म्हणूनही बघू शकतं. कारण आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो, त्यामुळे ज्याला त्याला आपापली अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार सुद्धा आहे. परंतु ज्यांनी ज्यांनी हे उपासना शिबिर या ठिकाणी अटेंड राहून केलं, प्रत्यक्षपणे बघितलं, त्या व्यक्तींना माझ्यावरती बोलण्याचा अधिकार राहील. कारण त्या स्वतः इथे आलेल्या असतात, उपासना केलेली असते आणि असे हजारो लोक समोर येऊन या ठिकाणी स्वतःच्या मुलाखती देण्यासाठी तयार आहेत, स्वतःचे अनुभव सांगण्यासाठी तयार आहेत. कित्येक जणांचे कॉल येतात की गुरुजी, आमचा अनुभव आम्हाला जगापर्यंत पोहोचवायचा आहे, की आम्ही कुठल्या त्रासामध्ये होतो, कुठल्या कंडिशनमध्ये होतो, एवढ्या आधीमाधींमध्ये व्यस्त होतो, आधी व्याधींमध्ये लिप्त असताना, त्रासांमध्ये गुरफटलेलो असताना आणि नैराश्यग्रस्त मानसिकतेमध्ये असताना फक्त एका दिवसाचं तुमचं शिबिर करून आणि घरी उपासना सुरू करून आम्हाला प्रचंड फायदा झालेला आहे. हे अनुभव आम्हाला जगापर्यंत पोहोचवायचे आहे. परंतु असं होऊन जातं की अनुभव सांगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आपल्या चॅनलचा उद्देश हा धर्मप्रचाराची नवीन नवीन माहिती समोर आणणे हा आहे. निव्वळ या ठिकाणी उपासना शिबिराचा प्रचार प्रसार करणे किंवा या ठिकाणी जाहिरातबाजी करणे, लोकांचे अनुभव सांगून आकर्षित करणे, हा प्रकार मला जास्त प्रमाणामध्ये करायचाच नाही आहे. त्यामुळे मी गेले एवढे दिवस उपासना शिबिरावरती कुठलाही व्हिडिओ बनवला नव्हता. तब्बल आज या ठिकाणी 1 वर्षानंतर मी उपासना शिबिर म्हणजे काय हा व्हिडिओ बनवायला घेतोय. आता हे सर्व मी उपासना शिबिराचे फायदे सांगितले, भक्तांचे अनुभव सांगितले आणि शिबिर 1 दिवसीय असतं हे सुद्धा सांगितलं. आता ह्या शिबिराच्या मागची नेमकी पार्श्वभूमी काय, संकल्पना काय हे समजावून घेऊया. बघा, आपले थोर ऋषी आणि मुनी यांना त्या ठिकाणी देवी देवता वश होत्या. देवी देवता वश असण्याचं कारण काय की त्या विशिष्ट देवी देवतेचा विशिष्ट मंत्र ह्या ऋषी मुनी लोकांना माहिती होता. तो वारसा त्यांनी पुढे चालवला. असं म्हणतात की जगातील सर्व शक्ती ही ईश्वरामध्ये आहे आणि ईश्वराची शक्ती ही मंत्रांमध्ये आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला मंत्र येतात तो व्यक्ती श्रेष्ठ, कारण देवी देवता मंत्राधीन आणि मंत्र गुरूंच्या अधीन असतात. त्यामुळे गुरूंना देवी देवतापेक्षाही मोठं स्थान मानण्यात आलं. परंतु हल्ली कलियुगामध्ये भोंदू गुरूंचा सुळसुळाट झालेला आहे. खरं ज्ञान कोणालाही द्यावंसं वाटत नाही. खरी तंत्रसिद्धी, खरी मंत्रसिद्धी, खरी यंत्रसिद्धी ही काही जणांकडे आहे, परंतु त्यांनी बंद मुठीमध्ये ठेवलेली आहे. त्यांना ती मूठ मोकळी करून ते ज्ञान बाहेर जाऊ द्यायचंच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांना ईश्वराची कृपा प्राप्त करायची असते, तरी सुद्धा त्या व्यक्ती खऱ्या मंत्रांपासून वंचित राहतात. मग त्यामध्ये अनेक व्यक्ती ह्या अंगात येणाऱ्या सुद्धा असतात. म्हणजे कोणाच्या अंगामध्ये देवीचं वारं असतं, कोणाच्या अंगात देवतेचं वारं असतं. देवी देवतेचं अंगात वारं असणाऱ्या व्यक्तींची एक तळमळ असते की आमच्या अंगात जे वारं येतं ते तुळजाभवानीचं असो, काळूबाईचं असो, येडेश्वरीचं असो, त्या ठिकाणी असणाऱ्या महालक्ष्मीचं असो किंवा इकडे खंडोबाचं असो, बिरोबाचं असो, ज्योतिबाचं असो किंवा शंकराचं असो, अंगामध्ये ज्यांच्या वारं येतं त्यांची तीव्र इच्छा असते की आमच्या हातून जगाचं कल्याण व्हावं. आमच्याकडे जर कोणी कोडी घेऊन आलं, आम्ही जर त्याला काही सांगितलं किंवा काही जर दिलं तर त्या भक्ताचं काम पूर्ण व्हावं. आणि या सर्व गोष्टींसाठी त्यांना खरी आवश्यकता असते ती योग्य गुरूंची आणि गुरुमंत्र आणि कानमंत्रांची. परंतु हल्ली कलियुगामध्ये असं झालंय की खरं ज्ञान सांगणारा गुरु त्या ठिकाणी उपलब्ध नाही. अक्षरशः तुम्हाला सांगतो, गुरुमंत्रांच्या नावाखाली नको तसले कुठलेही शब्द आजकाल गुरु शिष्यांच्या कानामध्ये सांगतात, ज्या मंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचा न्यास विनियोग नसतो, कुठलाही छंद नसतो, कुठलंही बीज नसतं, कुठलंही किलक नसतं, कुठलीही शक्ती नसते. आणि असे शक्ती, किलक आणि बीजरहित मंत्र घेतल्यामुळे त्या मंत्रांमध्ये ऊर्जा जाणवत नाही आणि अशा वेळेला मात्र मग ती व्यक्ती देवाला दोष देते, परमेश्वर
परमेश्वराला दोष देते. त्यामुळे या ठिकाणी उपासना शिबिरामध्ये ज्या व्यक्तींच्या अंगात वारं येतं त्या व्यक्तींना अंगात वारं येणं म्हणजे काय, इथून सर्व प्रोसेस समजावली जाते. ते वारं कसं वाढवावं, त्याची पाळणूक कशी करावी, वाऱ्याची शक्ती कशी वाढवावी हेही शिकवलं जातं. प्लस या ठिकाणी शक्तिपात सुद्धा केला जातो आणि शक्तिपाताद्वारे आणि सुरक्षित कवचाद्वारे त्या ठिकाणी समोरच्या भक्ताची कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशा पद्धतीनुसार एका शिबिरामध्ये एक ना अनेक असे अनेक फायदे या ठिकाणी आपल्याला मिळतात. हे एक दिवसीय उपासना शिबिर हे रविवारी आयोजित करण्यात येत असतं, जेणेकरून नोकर वर्गाला किंवा जे सरकारी कामांमध्ये व्यस्त असतात अशा वर्गाला सुद्धा या ठिकाणी हजेरी लावता येईल. आणि या उपासना शिबिराची फी प्रति व्यक्ती 1100 रुपये म्हणजे 1100 रुपये एवढी प्रति व्यक्ती ठरवण्यात आलेली आहे. या ठिकाणी काही अन्नदानाचे विधी सुद्धा करवून घेतले जातात, कारण ज्या वेळेला आपण साधना करतो तर साधना करत असताना अन्नदान करणं गरजेचं आहे. प्रत्येकालाच स्वतःच्या घरी अन्नदान करता येईल न येईल हे शक्य नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण प्रति व्यक्तीला 1 किलो तांदूळ आणि 1 लिटर तेल हे मागवून घेत असतो, जेणेकरून या ठिकाणी जे अन्नदान नियमित चालतं त्या अन्नदानामध्ये ते तेल आणि ते तांदूळ खर्ची करण्यात येतात, वापरण्यात येतात आणि 100 जणांच्या मुखामध्ये तो घास जातो, जेणेकरून दररोज अन्नदान करण्याचं पुण्य सुद्धा समोरच्या व्यक्तीला प्राप्त होतं. त्याला स्वतःच्या घरी दररोज एका व्यक्तीला जेवू घालण्याची आवश्यकता राहत नाही. कारण ज्या वेळेला आपण कुठलीही तंत्र साधना उचलतो, तंत्र साधनेचा नियम असा असतो की तुम्हाला देवतेला नियमितपणे भोग द्यावा लागतो, भुकेल्याला अन्न द्यावं लागतं. आणि हल्ली शहरांमध्ये, मेट्रो सिटीमध्ये किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये दररोजच देवतेला भोग देणे म्हणजे नैवेद्य देणे आणि दररोज भुकेल्या व्यक्तीला जेवू घालणे हे शक्यच होत नाही. या कारणासाठी आम्ही हा तोडगा शोधलेला आहे. म्हणजे फक्त तुम्हाला 1 दिवसाचं उपासना शिबिर करायचं आहे. या ठिकाणी कुठलाही शाकाहारी आणि मांसाहारी असण्याचा बंधन नाहीये. म्हणजे शाकाहारी व्यक्ती सुद्धा शिबिर करू शकतात, मांसाहारी व्यक्ती सुद्धा शिबिर करू शकतात. या ठिकाणी कुठल्याही जातीचा आणि पंथांचा भेदभाव नाही आहे. कुठल्याही जातीचे, कुठल्याही पंथाचे, एवढंच काय तर इतर धर्मीयांना सुद्धा उपासना शिबिरामध्ये प्रवेश आहे. आतापर्यंत काही शीख, जैन, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांनी सुद्धा शिबिर केलेलं आहे. त्यांना सुद्धा जगदंबेचे चमत्कार आणि अनुभव घडलेले आहे. उपासना शिबिराचं वैशिष्ट्य असं की जेव्हा या ठिकाणी काही गुप्त क्रिया करवून घेतल्या जातात तेव्हा भक्तांना साक्षात अंगामध्ये व्हायब्रेशन आणि जगदंबेची शक्ती अनुभवती प्राप्त करता येते, तिचा अनुभव घेता येतो. याशिवाय घरी उपासना करत असताना आत्तापर्यंत अनेकांना जगदंबेचं साक्षात दर्शन प्राप्त झालं आहे, स्वप्नामध्ये दृष्टांत मिळालेले आहे आणि अडीअडचणींवरती साक्षात जगदंबा त्यांच्यासोबत उभी राहिलेली आहे. मुळामध्ये हे उपासना शिबिर 1100 रुपये घेऊन शिकवणं हेच मुळामध्ये माझ्या मनाला पटत नाही. कारण ह्या उपासना शिबिराची गणना आपण पैशांमध्ये करूच शकत नाही. हे इथे आल्यानंतर समोरच्या भक्तांना कळतं. परंतु असं होऊन जातं की आपण आवाजवी जास्त पैसे सुद्धा घेऊ शकत नाही, कारण मला समाजकार्य करायचं आहे, जगासाठी काहीतरी कल्याणाचं कार्य करायचं आहे, सर्वांच्या आवाक्यामध्ये असेल एवढाच खर्च त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यामुळे प्रति व्यक्ती 1100 रुपये एवढी फी या ठिकाणी जानेवारी 2024 पासून आपण लागू केलेली आहे आणि या फीमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. मध्यंतरी एक अफवा आली होती की आंधळे सरांनी उपासना शिबिराची फी वाढवलेली आहे. अशी कुठलीही फी मी वाढवलेली नाही. देऊळगाव राजा येथे माझ्या राहत्या घरी 1100 रुपये प्रति व्यक्ती एवढीच फी आहे. आणि साताऱ्यामध्ये जे उपासना शिबिर घडतं त्या ठिकाणी फी मात्र वेगळी आहे, कारण त्या ठिकाणी संपूर्ण खर्च हा मला घरातून करावा लागतो. जाण्या येण्याच्या दळणावळणाच्या सुविधेमध्ये सुद्धा भरपूर त्या ठिकाणी आम्हाला कष्ट पडतात आणि त्या ठिकाणी सर्व जमवाजमव ही अगदी शून्यापासून करावी लागते. त्यामुळे देऊळगाव राजा आणि सातारा या दोनही उपासना शिबिरांच्या फीमध्ये दक्षिणेमध्ये फरक आहे. देऊळगाव राजा येथे जे दर रविवारी उपासना शिबिर भरतं त्याची फी 1100च आहे, ती वाढलेली नाही. या उपासना शिबिराच्या बुकिंगसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉल करून स्वतःच्या नावाची नोंद देऊ शकता. उपासना शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला आम्हाला फोनपेवरती म्हणजेच मंदिर संस्थांच्या ऑनलाईन नंबरवरती आगाऊ पैसे म्हणजे ॲडव्हान्स 1100 रुपये पाठवावे लागतील. ज्या व्यक्तींचे 1100 रुपये आणि नाव प्राप्त होईल अशा व्यक्तींनाच त्या ठिकाणी पक्क पकडण्यात येईल, त्यांची जागा त्या ठिकाणी रिझर्व्ह ठेवण्यात येईल. हे उपासना शिबिर माझ्या राहत्या घरामध्ये होत असतं, कारण जी जगदंबेची शक्ती आहे, ज्या या ठिकाणच्या लहरी आहे, या सर्व प्रकारच्या मंत्रशक्तीच्या लहरी माझ्या घराच्या वास्तूमध्ये बंदिस्त आहे. त्यामुळे मी माझ्या घरामध्येच हे शिबिर घेतो, बाहेर मला ते घेण्याची परवानगी नाही. आणि माझ्या घराची या ठिकाणची मर्यादा ही
थोडकी आहे, त्यामुळे मर्यादित लोकांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो. त्यामुळे जे आगाऊ पैसे पाठवतील, ॲडव्हान्स पैसे पाठवतील, अशा व्यक्तींनाच या ठिकाणी आपण बसण्याची परवानगी देत असतो आणि ॲडमिशन देत असतो. दुसरा विषय म्हणजे ऐन वेळेवरती इथून पुढे कोणालाही या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं की शिबिरासाठी एक व्यक्ती आलेली असते आणि तिच्यासोबत घरातील किंवा मित्र कंपनीपैकी मित्रमंडळातील 2 व्यक्ती आलेल्या असतात आणि मग जी एक व्यक्ती शिबिराला बसते तिचे काही या ठिकाणचे अनुभव ऐकून इंटरवल नंतर किंवा थोड्या 10-15 मिनिटानंतर उरलेले 2 व्यक्ती सुद्धा येतात आणि सांगतात, आम्हालाही आतमध्ये प्रवेश द्या, आम्हाला सुद्धा उपासनेचा अनुभव घ्यायचा आहे, आम्ही वेळेवर पैसे देतो. परंतु हे आम्हाला अतिशय असुविधेचं आहे आणि यामुळे ज्या भक्तांची ऑलरेडी बुकिंग झालेली असते अशांना सुद्धा या ठिकाणी त्रास होतो. त्यामुळे एवढे दिवस आम्ही गयावया करून किंवा कोणी जास्त हंबल रिक्वेस्ट केली तर अशांना या ठिकाणी जागा देत होतो की बाबा दारामध्ये आलेल्याला वापस परतवून लावणे आपल्याला शोभत नाही. दारामध्ये आलेला पाहुणा हा देवरूपी असतो, परंतु इथून पुढे ज्यांची आगाऊ नोंद राहणार नाही आणि जे ऐन वेळेवरती येतील अशांना अजिबात या ठिकाणी ॲडमिशन दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी काही जण नावाची नोंद न करता, कुठलाही कॉल न करता थेट रविवारी आमच्या घरी येतात आणि सांगतात की आम्हाला ऑनलाईन पैसेच पाठवता येत नव्हते म्हणून आम्ही डायरेक्टली आलो. तर अशा डायरेक्ट येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला इथे प्रवेश मिळणार नाही. तुम्हाला ऑनलाईनच पैसे पाठवावे लागतील. तुम्हाला स्वतः पाठवता येत नसतील तर तुमच्या मुलाकडून, मुलीकडून, शेजाऱ्यांकडून, मित्रांकडून, मैत्रिणींकडून, रस्त्यावरती जाणाऱ्या एखाद्या ओळखीच्या माणसाकडून सुद्धा तुम्ही हे पैसे पाठवून घेऊन त्याच्या हातामध्ये नगदी पैसे देऊ शकता. तो व्यक्तीही तेवढी तुमची मदत करेल. परंतु ऑनलाईन पैसे आल्याशिवाय वेळेवरती जर कोणी इथे पैसे घेऊन येत असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी इथून पुढे प्रवेश मिळणार नाही. कारण त्यामुळे आमची बऱ्याच प्रमाणामध्ये गैरसोय होते, सेवेकऱ्यांची गैरसोय होते आणि इतर शिबिराला आलेल्या भाविकांची सुद्धा गैरसोय होते. हे इथून पुढे आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे. त्यामुळे तुम्हाला आगाऊ फोन करून सूचना द्यावी लागेल. ज्यांना शिबिराला यायचं आहे त्यांनी स्वतःचं नाव नोंदवून स्वतःचे पैसे सुद्धा आगाऊ पाठवणे गरजेचं आहे आणि ज्या व्यक्तीचे पैसे आले, ज्या व्यक्तीचं नाव आहे, अशा एकाच व्यक्तीला किंवा जेवढे तुमचे नावं दिलेले असतील तेवढ्याच व्यक्तींना स्क्रीनशॉट चेक करून नंतर शिबिरामध्ये बसू दिलं जाईल. वेळेवरती कुणालाही इथे आगाऊ वाढवू दिल्या जाणार नाही. दुसरा विषय म्हणजे हे शिबिर माझ्या घरगुती वातावरणामध्ये मी घेत असताना, पवित्र वातावरणामध्ये घेत असताना ज्या काही त्या ठिकाणच्या ॲक्टिव्हिटी घडतात किंवा ज्या काही अनुभूती येतात ह्या अतिशय दिव्य असतात. या तुम्ही स्वतः अनुभवण्यासाठी एक वेळेला नक्की उपासना शिबिराला भेट द्या असं मी या ठिकाणी आवाहन करतो. तुमच्या अंगामध्ये देवीचं वारं असो, देवतेचं वारं असो, त्या वाऱ्याला योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसो, गुरुमंत्र फसलेला असो, गुरूंनी ज्ञानवाणीच्या नावाखाली चुकीचे मंत्र दिलेले असो किंवा योग्य मार्गदर्शन केलेलं नसतो, सर्वांसाठी या ठिकाणी उपासना शिबिराचे दरवाजे उघडे आहे. दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी भोजनाची आणि चहा पाण्याची व्यवस्था ही मंदिर संस्थांतर्फे करण्यात येते आणि आम्ही जे खातो तेच तुमच्या ताटामध्ये वाढण्यात येतं. त्यामुळे या ठिकाणी जेवणाची आणि चहा पाण्याची व्यवस्था ही आहे. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मुक्कामाची व्यवस्था मात्र अजून तरी उपलब्ध झालेली नाही. काही एकटे दुकट्या महिला असतील त्यांना आपण आपल्या मंदिरामध्ये झोपण्यासाठी सहारा सुद्धा देतो, परंतु किती केलं तरी हे माझं घर आहे. इथे जगदंबा देवी संस्थानच्या अगदी जवळ अंतरावरती श्री बालाजी संस्थान आहे, ज्या ठिकाणी अगदी अल्प दरामध्ये आपल्याला 24 तासांसाठी खोली सुद्धा मिळते. तिथे अंघोळीची, टॉयलेटची व्यवस्था सुद्धा आहे. याशिवाय देऊळगाव राजा शहरामध्ये अनेक लॉज आणि मुक्कामाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. आपापल्या सोयीनुसार आपण लॉज असेल, धर्मशाळा असेल किंवा बालाजी संस्थानचं भक्त निवास असेल, जे माझ्या घरापासून जगदंबा देवी संस्थानच्या काही हाकेच्या अंतरावरती आहे, तिथे सुद्धा थांबू शकता. तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी उपासना शिबिराची ही माहिती द्यायला मला आनंद होत आहे. दुसरा विषय म्हणजे या उपासना शिबिरामध्ये काय करवून घेतलं जातं तर नरवार्ण मंत्राची सिद्धी करवून घेतली जाते. हा नरवार्ण मंत्र म्हणजे सर्वांनाच माहिती आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. परंतु हा मंत्र आपण लाख वेळेला जरी जपला तरी त्याची शक्ती प्रगट होत नाही, कारण त्याची शक्ती विशिष्ट ध्यानाद्वारे, विनियोगाद्वारे, न्यासाद्वारे प्रगट करावी लागते. ही तारक आणि मारक शक्ती या ठिकाणी प्रगट केली जाते. ऐन या ठिकाणी महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यासोबतच श्री तुळजाभवानी माता, श्री रेणुका माता, श्री सप्तशृंगी, श्री तुळजापूरची भवानी आणि महालक्ष्मी या देवी देवतेंचं आवाहन सुद्धा केलं जातं.
जातं आणि त्यांची शक्ती सुद्धा या ठिकाणी अनुभवता येते. तर अशा प्रकारचं हे दैवीय उपासना शिबिर आहे. याचा अधिकाधिक भक्तांनी लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो. आणि जे नवीन भक्त आम्हाला सतत विचारत होते की उपासना शिबिर म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये नेमकं काय करवून घेतलं जातं, तर एका शब्दामध्ये सांगायचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शक्तिपात केला जातो, कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासोबतच या ठिकाणी मंत्र उपासनेद्वारे तुम्हाला देवीची ऊर्जा कशी अनुभवता येईल, प्राप्त करता येईल, ही विधी करवून घेतली जाते. ही उपासना तुम्हाला घरी कशी करावी हे शिकवलं जातं. काही सिद्ध वस्तू सोबत दिल्या जातात, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आणि तुमच्या परिवाराचं संरक्षण सुद्धा होतं आणि अशा पद्धतीनुसार तुम्ही आदिव्याधीपासून मुक्त सुद्धा होता. आत्तापर्यंत हजारो लोकांनी ह्या उपासना शिबिराचा फायदा घेतलेला आहे, पुढेही घेत आहे. आपणही वेळ लावू नका, लवकरात लवकर आमच्या नंबरवरती कॉल करून एकदा हे दैवीय उपासना शिबिर नक्की अनुभवा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंटद्वारे आणि कॉल करून किंवा व्हॉट्सॲपद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.